नमस्कार मैत्रिणींनो, अन्नपूर्णा किचनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत. मैत्रिणींनो, या ठिकाणी आज आपण शेपूची भाजी कशी करायची हे बघणार आहोत. बऱ्याच लोकांना शेपूची भाजी खायला आवडते, पण शेपूच्या भाजीमुळे पित्त होते. बरीच लोक म्हणण्यापेक्षा बरेच जण शेपूची भाजी करणं टाळतात. तर अशा पद्धतीनं शेपूची भाजी करणार आहोत की ज्यामुळे पित्तही होणार नाही आणि खाल्ल्यानंतर त्याच्या ढेकराही येणार नाही. तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनल लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला तर आपण आपल्या या ठिकाणी रेसिपीला सुरुवात करत आहोत. तर या ठिकाणी मी ही शेपूची भाजीची एक पेंडी घेतलेली आहे. ही स्वच्छ धुवून निवडून घेतलेली आहे. तर या ठिकाणी ही भाजी एकदम बारीक बारीक अशी चिरून घ्यायची आहे. सुरुवातीला मधून चिरून घ्यायची. तर इथे शेपूची भाजी एकदम बारीक अशी चिरून तयार झालेली आहे. गॅसवरती मी कढई ठेवलेली आहे. शेपूची भाजी किंवा बाकी कुठल्याही भाज्या शिजवताना थोडीशी मोठीच कढई ठेवायची. इथे शेपूची भाजी पहिल्यांदा चांगली परतून घ्यायची आहे. याच्यामध्ये तर इथे बघा, शेपूची भाजी चांगली परतून झालेली आहे. त्याला आता स्वतःचं पाणी सुटायला लागलेलं आहे. यामध्ये मी मीठ घालणार आहे. आता मीठ भाजीला सुरुवातीला भाजी जरी जास्त वाटत असली तरी नंतर कमी होते, त्यामुळे मीठ हे बघूनच घालायचं आहे. आणि हे मीठ घातल्यानंतर पुन्हा एकदा भाजी ही चांगली परतून घ्यायची आहे. आता ही भाजी मिठाच्या पाण्यात मंद गॅसवरती 5 मिनिटं शिजवून घ्यायची आहे. तर इथे बघू शकता आपली ही भाजी मिठाच्या पाण्यावर शिजलेली आहे. ही जर भाजी कच्ची राहिली तर आपल्याला त्या कच्च्या शेपूच्या भाजीमुळे पित्त होतं आणि खाल्ल्यानंतर त्याच्या तशाच ढेकरा येतात. शिजलेली भाजी एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. आता त्याच कढईमध्ये मी फोडणी तयार करणार आहे. 1.5 पळी तेल घालायचं आहे. इथे मी मुगाची डाळ या ठिकाणी धुवून भिजत ठेवलेली होती, त्यातलं पाणी निथळून घेत आहे. इथे तेल काढल्यानंतर त्यामध्ये जिरं घालायचं आहे फोडणीसाठी. यामध्ये हिरवी मिरची घालायची आहे. हिरवी मिरची भाजल्यानंतर इथे मी लसूण घेतलेला आहे. हा लसूण बारीक चेचून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे. मुगाची डाळ नितळून घेतलेली आहे, भिजत ठेवलेली, यामध्ये घालायची आहे. आता बघा, या ठिकाणी डाळ चांगली परतून झाल्यानंतर जी भाजी आहे ती भाजी याच्यामध्ये घालायची आहे. शेंगदाण्याचं कूट जे आहे ते या ठिकाणी मी 2 चमचे घालत आहे. मस्त असे परतून घ्यायचे आहे. 2 छोटे चमचे पाणी घेतलेलं आहे. ते पाणी याच्यावरती थोडासा चटका द्यायचा आहे आणि या भाजीला वाफ निघण्यासाठी घालायचं आहे, जेणेकरून डाळ आणि शेंगदाण्याची चव त्यामध्ये उतरेल. तर इथे बघू शकता आपल्या भाजीला वाफ चांगली निघालेली आहे. मस्त अशी आपली भाजी तयार झालेली आहे. तर इथे तुम्ही बघू शकता मस्त अशी आपली शेपूची भाजी तयार झालेली आहे. कलरही चेंज झालेला नाही. अशीच ही शेपूची भाजी तुम्ही करून पहा आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली तर मला कमेंटद्वारे सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.